ठाणे शहराला लाभलेल्या खाडीकिनारी भागातील खारफुटीवर मातीचा भराव टाकून होणारं अतिक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासनानं गेल्या काही महिन्यांपासून पावलं उचलली आहेत। त्याचाच एक भाग म्हणून खाडीकिनारी भागातील रस्त्यांचं प्रवेशद्वार खणून हे मार्गच बंद करण्यापाठोपाठ आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। याशिवाय खारफुटीवर टाकण्यात आलेला भराव काढण्यासाठी प्रशासनानं हालचाली सुरू केल्या असून या कामासाठी 28 ते 30 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। परंतु पालिकेच्या तिजोरीत पुरेसा निधी नसल्यामुळे हा खर्च करायचा कसा याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे। ठाणे शहराला सुमारे 32 किलोमीटरचा खाडीकिनारा परिसर लाभला आहे। ठाणे खाडीकिनारा परिसरात परदेशातून भारतात स्थलांतर करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर काही पक्षी प्रजाती आढळून येतात। या पाणथळ जागेला आंतरराष्ट्रीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे। यामुळेच ठाणे खाडी क्षेत्राला रामसर स्थळाचा दर्जा आहे। असं असलं तरी गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांकडून खाडीकिनारी भागात भराव टाकून अतिक्रमण करण्याचे प्रकार वाढीस लागलेत। या अतिक्रमणांमुळे खाडीकिनारी भागातील खारफुटी मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत। यामुळे जलचरांचं अस्तित्व धोक्यात येण्याबरोबरच भविष्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। काही महिन्यांपूर्वी ठाणे शहरातील मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीला लागूनच असलेल्या कोलशेत खाडी परिसरातील खारफुटीवर मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकून नवीन बेट उभारण्यात येणार असल्याची बाब समोर आली होती। यावरून टीका होऊ लागताच पालिका आणि जिल्हा प्रशासनानं भराव रोखण्याचं काम हाती घेतलं होतं। कोलशेत खाडी किनारी भागात खारफुटीवर भराव टाकण्यासाठी भूमाफियांनी तयार केलेल्या रस्त्यांचे प्रवेशद्वार खणून हा मार्गच बंद करण्याचं काम पालिकेनं केलं होतं। त्यापाठोपाठ आता या भागांमध्ये मातीचा भराव टाकला जाऊ नये यासाठी पालिकेनं 34 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत। यामध्ये आत्तापर्यंत काही मातीचा भराव टाकणारे ट्रक आढळून आले असून याबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाकडून संबंधित प्रभाग समितीला कळवण्यात आले। त्यांच्याकडून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।